नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये ओपनिंगपासूनच परत पुन्हा दबाव बघायला मिळाला आणि आजचा जवळपास 7वा दिवस निफ्टी जो आहे तो कंटिन्युअसली निगेटिव्ह ओपनही होतं आणि क्लोजिंगही निगेटिव्हमध्ये आहे आणि ऑलमोस्ट निफ्टी 24,600 वरून 24,000च्या आसपास येऊन पोहोचले। आजचा डेज लो 24,040-50च्या आसपासचा आहे। क्लोजिंगला क्लोज ऑप्शन सेशनमध्ये सिस्टीममध्ये थोडासा किरकोळ 20-30 पॉईंटचा बाउन्स मिळाला, त्यामुळे 24,080च्या आसपास बंद आहे। पण एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो 24,050च्या अराउंड 10-20 पॉईंट प्लस मायनस 24,050च्या अराउंड ट्रेड करत राहिला। गेले कित्येक दिवस खाली मी व्हिडिओमध्ये म्हटलं की मार्केटला ओपनिंगला जी मूव येते त्यानंतर मार्केट स्टॅग्नंट राहतं, 20-30 पॉईंटमध्ये त्याच रेंजमध्ये ट्रेड करत राहतं आणि मार्केटवर दबाव फेस होतो आणि एक लोअर लेवलला डिक्लाइनिंग करत राहते आणि एंटायर ऑगस्ट महिना निफ्टीची चालत्या पद्धतीनंच आहे आणि आता ऑलमोस्ट एक महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,000च्या आसपास पोहोचलेलं आहे। जर 24,000च्या खाली ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते। 24,000 इंटॅक्ट राहायला सपोर्ट घेतला तर एखादा किरकोळ बाउन्स 24,200 ते 300पर्यंतचा येऊ शकतो। फार मोठी तेजीची अपेक्षा मार्केटमध्ये नाही आहे सध्याच्या वीकमध्ये असं मला वाटते। त्यामुळे ओव्हरऑल निफ्टीमध्ये जर तुम्ही उद्या ट्रेड करणार असाल तर लोअर लेवलला 24,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,000च्या खाली गेला तर फर्दर डिक्लाइनिंग वाढेल। अदरवाईज हायर लेवलला 24,200 निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। जर निफ्टीवरती गेला तर 24,200पर्यंत जाऊ शकतो। बँक निफ्टीमध्येही सिमिलर 57,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। बँक निफ्टीला 57,000च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग बँक निफ्टी करू शकेल। अदरवाईज रिकव्हरी आली तर 57,500पर्यंत बँक निफ्टी रिकवर होऊ शकतो। 57,500 बँक निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 57,500च्या वर गेला तर फर्दर राईज येऊ शकतो। या अनुषंगाने निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा FI किरकोळ बाईंग करत आहेत। 1,270 करोडचं काल बाईंग केले। DIC 2,2100 करोडचं ऑलमोस्ट बाईंग केले, 2,098 करोडचं। पण कालही तुम्ही निफ्टीची मुवमेंट बघितला तर ती 130 पॉईंट मायनस राहिली। त्यामुळे मला वाटते मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये FIचं बाईंग सुरू आहे। लार्ज कॅप आणि निफ्टीची हेवी वेट्स आहे त्याच्यामध्ये FIचं दुर्लक्ष आहे असं वाटतं या मुवमेंटवरनं। कारण जर बाईंग निफ्टीच्या हेवी वेट्स आणि लार्ज कॅपमध्ये आलं असतं तर निश्चित निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळालं असतं, पण तसं न होता FIचं बाईंग आहे आणि मार्केट जे आहे ते कंटिन्यू खाली येते। याचा अर्थ FI जे आहे ते मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये बाईंग करत आहे। स्मॉल कॅप इंडेक्स लाईफ टाईम हायच्या आसपास ट्रेड करत आहे। आज NSEमध्ये 1,070 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,000 शेअर पडलेत। निफ्टीमध्ये 16 शेअर वाढले, त्यावेळेला 34 शेअर्समध्ये पडझड झालेली आहे। त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी आणि NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्यासुद्धा जास्त आहे। सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज IT सेक्टरवर पॉझिटिव्ह बायस बघायला मिळाला। ओपनिंगला मायनस होतं पण क्लोजिंग सेशनमध्ये चांगली रिकव्हरी आलेली आहे। 0.5% पॉझिटिव्ह राहिलं, पण बाकी अदर सगळ्या सेक्टर्स आज एंटायर दिवसभर दबाव बघायला मिळाला। बँक्स असतील, FMCG, एनर्जी, रियालिटी, ऑटो या सगळ्या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला आहे। क्लोज ऑप्शन सेशनमध्ये फक्त IT सेक्टरमध्ये एक बाउन्स बघायला मिळतोय, तोही क्लोज ऑप्शन सेशनमुळं। मग ओव्हरऑल आज तसं बघितलं तर ब्रॉडर मार्केटवर दबाव आहे आणि ऑल सगळे इंडिसाइजेस जे आहेत ते रेडमध्येच क्लोज झालेले आहेत। आज उद्यासाठी ग्लोबल मार्केट चालला गेलं तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 20-30 पॉईंट प्लस मायनस। डाऊ फ्युचर्स 20 पॉईंट मायनस आहे। पण ओव्हरऑल डाऊजोन्ससुद्धा मायनस आलेलं आहे, कंटिन्यू डिक्लाइनिंग करत आहे। त्याचं रिझन आहे ऑइल प्राइजेस वाढलेले आहेत। इराण आणि US कोणतेही सीजफायर ॲग्रीमेंट जे ब्रीच झाले ते परत पुन्हा रिस्टोर होताना बघायला मिळत नाही आहे। त्यामुळे ऑइल प्राइजेस वाढलेले आहेत आणि इन्फ्लेशन वाढलेलं आहे युरोपमध्ये, US आणि भारतामध्ये सुद्धा, आणि त्याचा परिणाम मार्केटवर बघायला मिळतो। हे मार्केटच्या पडझडीमागचं रिझन आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।